नमस्कार. आजची बातमी खूप गंभीर आहे आणि थोडी चिंताजनकही आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेनंतर आता एक नवीन आणि धक्कादायक दावा समोर आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी असा दावा केलाय की त्यांच्या जीवाला धोका आहे. होय, त्यांनी स्वतः माध्यमांसमोर ही चिंता व्यक्त केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पवार कुटुंब खूप चिंतेत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आता नेमकं काय घडलंय ते शांतपणे समजून घेऊया. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानासंदर्भात अपघाताची घटना समोर आली होती. त्या घटनेनंतर राजकीय वातावरण आधीच तापलेलं होतं. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर विधान केलं. त्यांनी सांगितलं की त्यांना त्यांच्या सुरक्षिततेबाबत काही माहिती मिळाली आहे. मात्र ही धमकी नेमकी कोणी दिली, कशामुळे दिली किंवा त्यामागे कोण आहे याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. पण त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की परिस्थिती गंभीर आहे आणि कुटुंब चिंतेत आहे. आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ही फक्त राजकीय प्रतिक्रिया आहे का, की खरोखरच सुरक्षा यंत्रणांकडे काही इनपुट आहेत. सध्या तरी याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. रोहित पवार यांनी असंही सांगितलं की जर कोणतीही धमकी असेल तर तिची चौकशी झालीच पाहिजे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे. आता प्रश्न असा पडतो, राज्यातील लोकप्रतिनिधी स्वतःच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत असतील तर प्रशासनाने याकडे किती गांभीर्याने पाहावं. दरम्यान या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काही जण या दाव्याकडे गंभीरतेने पाहत आहेत, तर काही जण याकडे राजकीय वक्तव्य म्हणून पाहत आहेत. मात्र पोलीस प्रशासनाकडून किंवा राज्य सरकारकडून अद्याप कोणतंही सविस्तर अधिकृत निवेदन आलेलं नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. जर या संदर्भात औपचारिक तक्रार दाखल झाली असेल तर तपास प्रक्रिया सुरू होऊ शकते. गरज पडल्यास सुरक्षा वाढवली जाऊ शकते. या संपूर्ण प्रकरणाचा परिणाम काय होऊ शकतो? सर्वात आधी राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापू शकतं. दुसरं म्हणजे नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतो. आणि तिसरं म्हणजे सामान्य लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतात. जर एक आमदार स्वतःच्या जीवाबाबत चिंता व्यक्त करत असेल तर यंत्रणा किती सजग आहे हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. आता काही महत्त्वाचे प्रश्न समोर येतात. रोहित पवार यांनी नेमकी कोणती माहिती मिळाल्याचा दावा केलाय? धमकी खरंच आहे का? प्रशासनाने याबाबत तातडीने कारवाई केली आहे का? पवार कुटुंब इतकं चिंतेत काय? आणि सर्वात मोठा प्रश्न, यामागे नेमकं काय आणि कोण आहे? या सगळ्याची उत्तरं तपासानंतरच स्पष्ट होतील. पुढे काय होऊ शकतं? जर अधिकृत तक्रार नोंदवली गेली तर पोलीस तपास करतील, सुरक्षा वाढवली जाऊ शकते आणि कदाचित लवकरच सरकार किंवा प्रशासनाकडून अधिकृत स्टेटमेंट येऊ शकतं. तोपर्यंत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत. जशी अधिकृत माहिती समोर येईल तसं तुम्हाला नक्की अपडेट देऊ. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा.